पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलाय। काल दरड कोसळल्याची घडलेली दुर्घटना, वाहतूक कोंडी, प्रवाशांचे झालेले हाल आणि प्रकल्पाच्या नियोजनावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली। प्रकल्पामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारावरून आणि दरड कोसळण्याच्या घटनेवरून महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय वाद सुरू आहे। विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत विकास कामांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरलं जाते असा आरोप केला। महायुती सरकारकडून इंजिनिअरिंग मार्वल म्हणवल्या जाणाऱ्या मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी सवाल उपस्थित केले। फक्त 2 दिवसाच्या पावसाने महाराष्ट्राच्या महायुती सरकारचे वाभाडे बाहेर काढलेले। मोठ्या गोष्टी सरकार करतं, मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात, इन्फ्रामॅन म्हणून घेतात। मिसिंग लिंकचा पूर्ण गळती लागलेली आहे। त्याचा जो प्रवेशद्वार आहे तिथं मोठ्या प्रमाणावर दरड कोसळलेली आहे। मला असं वाटतं अशी शोबाजी करण्याचा एक प्रघात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केला। मिसिंग लिंक सुरू करताना एवढी घाई का केली सरकारने? उद्घाटनाची लवकर सुरू करायची, फटाफट काम आटोपा, ही घाई आणि प्रेशर जो होता हा सरकारचा होता, हे मान्य केलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की जो कंत्राटदार आहे, ज्याच्याकडे आता किमान 2 लाख कोटीची कामं आहेत, तो मेगा इंजिनिअरिंग, आता यांच्याकडून कामाची अपेक्षा, चांगल्या कामाची अपेक्षा कशी ठेवणार? कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाला 900 कोटी रुपयाचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिला। मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। ही जी काही मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो। आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे। परवाच्या पावसामध्ये आत्ताच्या आत्ता इनॉग्रेशन केलेला, 2 महिन्यापूर्वी इनॉग्रेशन केलेला हा जो रस्ता आहे, तो जो टनल आहे, तो जो लीक होत असतील, पाण्याचे फवारे सगळीकडनं उडत असतील, रस्ते क्रॅक होत असतील, मग कुठं ना कुठंतरी आम्हाला शंका 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।